नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे, द बुक इज डॅश द टेबल. याचा अर्थ आहे पुस्तक टेबलावर आहे. ऑप्शन 1 इन, ऑप्शन क्रमांक बी ऑन, ऑप्शन क्रमांक सी ॲट, ऑप्शन क्रमांक डी अंडर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑन. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागाला म्हणजे सरफेसला स्पर्श करून वर ठेवलेली असते तेव्हा ऑनचा वापर केला जातो. त्यानंतर प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 2, शी हॅज बीन लिव्हिंग हर डॅश 2015. याचा अर्थ आहे ती 2015 पासून येथे राहत आहे. ऑप्शन क्रमांक ए फॉर, ऑप्शन क्रमांक बी सिन्स, ऑप्शन क्रमांक सी फ्रॉम आणि ऑप्शन क्रमांक डी इन. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिन्स. ज्यावेळी ही क्रिया प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आहे, म्हणजेच भूतकाळातील एखादी क्रिया नेहमी कधी सुरू झाली म्हणजे सुरुवातीचे निश्चित वेळ किंवा वर्ष, पॉइंट ऑफ टाइम हे दर्शवण्यासाठी नेहमी सिन्सचा वापर केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पाहू आपण. द कॅट जम्प्ड डॅश द वॉल. याचा अर्थ आहे मांजराने भिंतीवरून म्हणजे पलीकडे उडी मारली. ऑप्शन क्रमांक ए ऑन, ऑप्शन क्रमांक बी ओव्हर, ऑप्शन क्रमांक सी ॲट, ऑप्शन क्रमांक डी थ्रो. याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ओव्हर. जेव्हा एखादा सजीव किंवा निर्जीव गोष्ट दुसऱ्या गोष्टीला स्पर्श न करता गतीने तिच्यावरून पलीकडच्या बाजूला जाते तेव्हा ओव्हरचा वापर केला जातो. ओव्हर प्रिपोजिशन वापरलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पाहू. वी विल मीट डॅश 5 o'clock इन द इव्हनिंग. याचा अर्थ आहे आम्ही संध्याकाळी 5 वाजता भेटू. ऑप्शन क्रमांक ए ऑन, ऑप्शन क्रमांक बी इन, ऑप्शन क्रमांक सी ॲट, ऑप्शन क्रमांक डी 2. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲट. घड्याळाची अचूक, निश्चित किंवा ठराविक वेळ म्हणजे स्पेसिफिक टाइम दर्शवण्यासाठी नेहमी ॲट हे प्रीपोजिशन वापरले जाते. क्वेश्चन 5, द चिल्ड्रन डॅश द रूम. याचा अर्थ आहे मुलं धावत खोलीच्या आत गेले. ऑप्शन क्रमांक ए इन टू, ऑप्शन क्रमांक बी इन, ऑप्शन क्रमांक सी ऑन, ऑप्शन क्रमांक डी ॲट. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इन टू. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तू बाहेरून आत प्रवेश करते आणि त्यात गती किंवा हालचाल म्हणजे मुवमेंट असते तेव्हा इंटूचा वापर होतो. लक्षात ठेवा. इनचा वापर केव्हा होतो? जेव्हा आधीपासूनच आत असलेली स्थिर स्थितीसाठी वापरला जातो तेव्हा इनचा वापर केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, डिवाइड द स्वीट्स डॅश द 2 ब्रदर्स. याचा अर्थ आहे हा खाऊ 2 भावांमध्ये वाटून घ्या. ऑप्शन क्रमांक ए अमोंग, ऑप्शन क्रमांक बी बिटवीन, ऑप्शन क्रमांक सी विथ, ऑप्शन क्रमांक डी फॉर. त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी बिटवीन. इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार जेव्हा केवळ 2 व्यक्ती किंवा वस्तूंचा संबंध असतो तेव्हा बिटवीनचा वापर केला जातो. जर 2 पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास तर अमोंगचा वापर केला जातो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, ही इज फाउंड डॅश लिस्टिंग टू म्युझिक. याचा अर्थ आहे त्याला संगीत ऐकण्याची आवड आहे. ऑप्शन क्रमांक ए ऑफ, ऑप्शन क्रमांक बी फॉर, ऑप्शन क्रमांक सी अबाउट, ऑप्शन क्रमांक डी विथ. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑफ. इंग्रजीत फूड ऑफ हा एक निश्चित वाक्यप्रचार म्हणजे फिक्स्ड प्रिपोजिशन आहे. फाउंड या शब्दानंतर नेहमी ऑफचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, द रिव्हर फ्लो डॅश द ब्रिज. याचा अर्थ आहे नदी पुलाखालून वाहते. ऑप्शन क्रमांक ए ओव्हर, ऑप्शन क्रमांक बी अंडर, ऑप्शन क्रमांक सी ऑन, ऑप्शन क्रमांक डी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंडर. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूच्या खाली असते आणि दोन्हीमध्ये ठराविक अंतर किंवा मोकळी जागा असते तेव्हा अंडर हे प्रिपोजिशन वापरले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पाहू.
आय एम नॉट अफेड डॅश घोस्ट. याचा अर्थ आहे मी भूतांना घाबरत नाही. ऑप्शन क्रमांक ए फ्रॉम, ऑप्शन क्रमांक बी बाय, ऑप्शन क्रमांक सी ऑफ, ऑप्शन क्रमांक डी विथ. त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑफ. मराठीत विचार करताना भूतांपासून भीती म्हणजेच फ्रॉम वाटू शकते, पण इंग्रजी व्याकरणात अफेर्ड ऑफ हा नियम आहे की अफेर्ड सोबत नेहमी ऑफ घेतले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर लास्ट. ही गोज टू स्कूल डॅश फूट. याचा अर्थ आहे तो पायी चालत शाळेत जातो. ऑप्शन क्रमांक ए बाय, ऑप्शन क्रमांक बी ऑन, ऑप्शन क्रमांक सी विथ, ऑप्शन क्रमांक डी थ्रू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऑन. आपण बस, कार किंवा ट्रेनने प्रवास करताना बाय बस किंवा बाय कार वापरतो, परंतु स्वतःच्या पायाने चालत जाण्यासाठी इंग्रजीत नेहमी ऑन फूट हाच विशिष्ट वाक्यप्रकार म्हणजे प्रिपोजिशन वापरले जाते. तर मित्रांनो, हे होते प्रिपोजिशनचे क्वेश्चन. तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा. धन्यवाद.